बातमी टीईटी संदर्भातील टीईटी पेपरफुटीच्या विरोधात पुण्यात युवक काँग्रेसच्या परीक्षा परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। नकली नोटा उधळत देवेंद्र फडणवीस वीक आहे, तभी तो पेपर लीक आहेच्या युवक काँग्रेस घोषणा देत आहे। पुण्यात टीईटी पेपरफुटीच्या विरोधात युवक काँग्रेस चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आंदोलकांना पूर्णपणे दडपशाही सुरू आहे। टीईटीचा पेपर फुटला आणि त्यानंतर पुण्यामध्ये आक्रमक आंदोलन या ठिकाणी युवक काँग्रेसचं आपण पाहतोय। जे युवक काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतात। पोलिसांकडून त्यांची धरपकड या ठिकाणी सुरू आहे। काय नेमकी त्यांची भूमिका हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण त्यांना विचारूयात की काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे। काय म्हणणं आहे तुमचं? आंदोलन दादा भुसेंनी टीईटी पेपर लीक या विषयात राजीनामा दिला पाहिजे। नीट नंतर टीईटीचा पेपर लीक होतो, लाखो परीक्षार्थींचे हे पेपर लीक सरकार आहे। भरती नाही करायची, मग अकाउंटेबिलिटी नाही, राजीनामा झालाच पाहिजे। पुतळा कोणाचा आणलाय? पुतळा कोणाचा आहे? दादा भुसेंचा आणि भाजप सरकारचा आहे। वारंवार पेपर लीक होत आहे, वारंवार तरुणांच्या ह्याच्याशी केलं जात आहे। या सरकारला बेरोजगार तरुण बेरोजगार करायचे, यांना कामाला द्यायची नाहीत। पेपर लीक करून करून आमच्यासारख्या तरुणांची यांनी वाट लावली आयुष्याची। आपण बघतोय की या ठिकाणी आक्रमक आंदोलन जे आहे ते विद्यार्थ्यांकडून सुरू आहे। या सगळ्या पेपर फुटीनंतर हे सगळे विद्यार्थी आक्रमक घोषणा देत आपल्याला व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन स्वामी, ज्ञानेश्वर कोकण।